नवरात्रीत रंगली ब्राह्मणवाडा शिवारातली कॉस्मॉसची शोभा. सेल्फी पॉइंट बनला ब्राह्मणवाडा, नारंगी कॉस्मॉसचे मोहक सौंदर्य. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गाव आजकाल एका अनोख्या सौंदर्यामुळे चर्चेत आले आहे. ओतूर ब्राह्मणवाडा मार्गाने भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष सध्या नारंगी रंगाच्या फुलांच्या समुद्राने वेधून घेतले आहे. ही फुले साधी नसून मेक्सिकोत मूळ असलेल्या कॉस्मॉस सल्फ्युरियस या आकर्षक प्रजातीची आहेत. गावाच्या वेशीपासूनच रस्त्याच्या कडेने पसरलेली ही फुले दूरवर पर्यटकांना दिसतात. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाच्या काळातच ही फुले उमलतात आणि देवीच्या घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत वातावरण अधिकच रंगतदार करून टाकतात. जणू काही देवीच्या स्वागतासाठीच ही फुले बहरतात अशी ग्रामस्थांची धारणा आहे. विसर्जनानंतर ही फुले कोमेजत जातात. नमस्कार, आज आपण अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात आहे. सध्या आपण पाहतोय की अशा प्रकारची फुले तुम्ही पाहू शकता. त्या अशा प्रकारची फुलं ब्राह्मणवाडा परिसरात जो ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता आहे, जो लागाचा घाट परिसर आहे, तिथून आपण जर आलो पीर पाट्यापासून पुढे अशा प्रकारची सर्व फुले आहेत. आणि ही फुलं सध्या जी इकडचे प्रवासी आहेत बाहेरचे त्यांना आकर्षित करतात. तर हा एक कर्नाटकचा ग्रुप आहे, तो आज आपल्याबरोबर आहे. तर पाहू शकतात त्यांना याचं महत्त्व खूप वाटलं, त्याच्यामुळे ते इथे थांबलेले आहेत. आपले जे स्थानिक बांधव आहे त्यांना याचं महत्त्व नसतं, पण बाहेरचे जे पर्यटक आज येतात ते पर्यटक आवर्जून ब्राह्मणवाडा गावात थांबतात आणि फोटो काढतात. आज काय झालं विशेष म्हणजे संगमनेर रस्ता बंद असल्यामुळे बरीचशी वाहतूक इकडून वळवली गेली. आणि त्यानंतर आता हे जवळजवळ कर्नाटकचे बांधव आहे, त्यांच्याबरोबर आपण हिंदीमध्ये संवाद साधतोय. नमस्कार. नमस्कार सर. हाँ, आज आप यहाँ आए हो और इस गांव का नाम है ब्राह्मणवाड़ा. तो आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा. खूब झाले. हाँ हाँ, बहुत अच्छा है. इट्स लुकिंग लाइक अ हेवन. So unfortunately we came here because that highway was blocked. Traffic was blocked. Last 2 hours we were there, but unfortunately we have found one more new way. So while going to new way, we found this beautiful area. So we really enjoyed this trip. Actually we are supposed to go to Shirdi, but we are spending more time here. ये जो शिर्डी और ये जो जिला है अहिल्यानगर जिला महाराष्ट्र में, ये एक ही है. आप अभी कहाँ से? मालसेज से आए हुए? कर्नाटक पुणे से आए हो. मालसेज घाट भी मालूम है ना आपको? नहीं मालूम. मालसेज करके एक घाट है, वो भी सह्याद्री में. वो भी अच्छा ऐसा है. अभी आप यहाँ ब्राह्मणवाड़े में इधर के जो लोग हैं उनको क्या बताना चाहोगे? जो आपने आज ये फ्लावर देखा है, इसके वजह से आप रुके हुए हैं. बहुत अच्छा लगा हमको. हाँ, ये फूल बगीचा पूरा देख के बहुत खुशी हो गया. आप लोगों को क्या बताना चाहोगे? ब्राह्मणवाड़ा लोगों को ये बताना चाहते हैं कि इस खूबसूरत को बचा के रखिएगा और इसको संभाल के रखिएगा. सो कुछ भी ऐसा वैसा नहीं करना चाहिए. नेचर को इफेक्ट, ऐसा नेचर डैमेज, बहुत खूबसूरत नेचर है, इसको बचा के रखिएगा. और ब्राह्मणवाड़ा लोगों से विनती है कि इसको आप लोग भी फील करो, इस नेचर को एंजॉय करो. ऐसा ब्यूटीफुल नेचर पैसे देने से भी नहीं मिलेगा आपको, किधर नहीं मिलेगा. बराबर है. आप ये जो ब्राह्मणवाड़ा गाँव है अकोले तालुके में, ये आप देखोगे तो ज्यादा हाइट पे. सही है. आप देखो इधर कंटिन्यू बारिश चालू है. अभी महाराष्ट्र में सब जगह बारिश चालू है, मगर आप इधर आए हो तो हम आपका स्वागत करते ब्राह्मणवाड़ा गाँव से. थैंक यू. और कुछ आपको बोलना है? थैंक यू सो मच. आपसे बात करके बहुत खुशी हुई. थैंक यू. नमस्कार मित्रांनो, मी महेश निवृत्ती देशमुख, सहशिक्षक, सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मित्रांनो, तुम्ही पर्यटनासाठी पुणे तसेच कल्याण या ठिकाणावरनं अकोले शहरात येत असाल तर तुम्हाला ब्राह्मणवाडा गावाच्या वेशीवरनं प्रवेश करावा लागतो. तुम्ही जर ब्राह्मणवाडा गावात प्रवेश करताना दोन्ही बाजूच्या वेशींवरती बघितलं तर तुम्हाला पिवळ्या फुलांनी लगटलेली आपल्याकडे असलेल्या झेंडूच्या फुलांसारखी असंख्य झाडे पाहायला मिळतील. ही फुले आपल्याकडे असलेल्या झेंडू व सूर्यफूल यांच्याच कुळातील कॉस्मोसेएसी म्हणजेच तिला आपल्या मराठी भाषेमध्ये सूर्यमुखी असे म्हणतात. या फुलाचे आपल्या ग्रामीण भागामध्ये सोनसळी असेही नावाने ओळखले जाते.
ही वनस्पती उष्णकटिबंधीय असून या वनस्पतीची मूळ उगमस्थान हे अमेरिका म्हणजे मध्य अमेरिका व मेक्सिको या ठिकाणी आहे. ती या खंडामधून साधारणतः युरोपमध्ये आली असावी व युरोपामधून इंग्रजांमार्फत ती भारतामध्ये आली असावी. या वनस्पतीचा फायदा आपण जर पाहिला तर ती बागेमध्ये सुशोभीकरणासाठी, रोडच्या दुतर्फा रोडची शोभा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. या वनस्पतीची साधारणतः उंची 1 ते 2 मीटर असते. तसेच या वनस्पतीच्या खोडावरती तुम्हाला बारीकशी लव दिसेल. या वनस्पतीचा जर उपयोग आपण पाहिला तर आपल्याकडे जे सेंद्रिय प्रकारचे कीटकनाशक आहे ते बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच या वनस्पती हिरवळीचे खत म्हणून जमिनीमध्ये गाडल्यानंतर एक चांगला उपयोग तिचा होऊ शकतो. या वनस्पतीची नैसर्गिकरित्या उगवण ही जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये होते. तसेच ही वनस्पती फुलोऱ्यात जनरली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येते. आपण जर बघितलं तर आपल्याकडे त्यावेळेस नवरात्र हा देवीचा उत्सव असतो व जणू काही या देवीच्या स्वागतासाठी हे फुलं आपल्याला सज्ज झालेले दिसतात. तसेच आमच्या ब्राह्मणवाडा गावाच्या दुतर्फा ह्या वनस्पती आपल्याला प्रवेशाच्या ठिकाणी उगवलेल्या दिसतात. जणू काही हे पर्यटकांच्या स्वागतासाठी ही वनस्पती आपल्याला सज्ज झालेली दिसते. अशी ही बहुगुणी वनस्पती आपल्या परिसरात आढळते व आपल्या परिसराची शोभा वाढवते. धन्यवाद.